नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया। तोही गालात हसत बाहेर येऊन सोफ्यावर अक्षयसोबत गप्पा मारत बसला। त्याने लागलीच रश्मीला तयार व्हायला सांगितलं। ती सुद्धा स्वतःचा आवरायला निघून गेली। रुद्र म्हणतच आता हिला तयार व्हायला बरोबर 1 तास जाणार। कुठे जायचं म्हणालं की या बायकांना तयार व्हायलाच किती वेळ लागतो। मीरा आवरून बाहेर आली। वीर अजूनही साखर झोपेतच होता। तर रश्मीला रुद्राने आवाज दिला, आवरलं की नाही विचारलं। ती आले म्हणत रूमच्या बाहेर आली। मीराने मामीला निघतोय म्हणून सांगितलं आणि झोपलेल्या वीरला घेऊन ती रुद्र आणि रश्मीसोबत रुद्रचे मामा मामी यांच्याकडे गेली। काही वेळातच सगळे रुद्रचे मामा आनंदराव आणि मामी सुधा यांच्या घरी पोहोचले। दारात त्यांना आलेलं पाहून आनंदराव जोराने आता ओरडले, सुधा ये ग, रुद्र मीरा आले आहेत। त्यांना आमचा आवाज ऐकून सुधाजी आता किचनमध्ये स्वयंपाक आवरत होती। ती आपला हात नॅपकिनला पुसतच बाहेर आली होती। अगं बाई, हो का? त्यांना दारातच थांबवा, मी आरतीचं ताट आणि भाकर तुकडा घेऊन येते। पोर पहिल्यांदाच येते घरी, हो हो जा, मी थांबवून ठेवतो दोघांनाही, मामा हसत म्हणाले। नजर अजूनही गेटवर असणाऱ्या रुद्रच्या कारवर होती। रुद्र आणि मीरा घराच्या उंबऱ्याजवळ येताच मामाने त्यांना थांबवलं। 2 मिनिटं थांबा म्हणाले। रुद्र गोंधळून मामांना पाहत होता, तर मीरा गालात हसत होती। तिला अंदाज आलाच होता। रश्मीसुद्धा दोघांच्या मागे उभी राहून गोंधळून मामाला पाहत होती। तितक्यातच आता आतून सुधाने आरतीचं ताट आता आणलं। रुद्र आणि मीरा दोघांच्या पायावर पाणी घातलं, तर नकळत आता वीरवरून पाण्याचा तांब्या ओवाळला आणि इकडे तिकडे पाणी बाजूला टाकलं, तर भाकरीचा तुकडा ओवाळून दाराबाहेर टाकला। दोघांना आरती ओवाळून औक्षण केलं, तर आता हसत आत या असंही म्हणाली। पिंक कलरच्या साडीत मीरा खूपच सुंदर दिसत होती। मामीने तिची आणि वीरची लागलीच दृष्ट काढली। रुद्रने स्काय ब्लू कलरचा शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातली होती, तोही रुबाबदार छानच दिसत होता। रश्मीने इथूनच रंकाळ्यावर जायचं असल्याने ती तशीच तयार होत येलो अनारकली सूट, त्यावर ब्लू कलरचा क्लासी दुपट्टा घेतला होता। खूप उठून दिसत होती त्या ड्रेसमध्ये रश्मी। रुद्रच्या चेहऱ्यावरचा गोंधळ आता दूर झाला होता। हे सगळं काय आहे मामी, असं म्हणत रुद्राने हसत विचारलं, तर तेव्हा सुद्धा लागलीच ती म्हणाली, अरे पहिल्यांदा वीरला येऊन आलास, तर मीरासुद्धा लग्नानंतर पहिल्यांदाच आली आहे। तू सोडतच कुठे तिला माहेर इकडे आणायला, म्हणूनच हे सगळं झालेलं आहे। परंपराच असते रे बाबा अशी, आणि वंश म्हणजेच रुद्रची आई काय म्हणली, मला मुलगा आणि सून असेच घरात घेतलेत का असे विचारतील। मामा डोळे मोठे करत लटक्या रागाने म्हणाले। मामीचं बोलणं ऐकून रुद्र गालात हसला, तर रश्मीने मनातच डोळे फिरवले। असंही असतं का असं ते विचार करू लागली। सुधाने मीराच्या हातून वीरला घेतलं, पण वीर झोपला आहे कळताच नकळत थोडी नाराज झाली। तेव्हा मीराने आत्ताच आंघोळ झाली म्हणून तो झोपला आहे, उठेल थोड्या वेळाने असं सांगितलं। ऑरेंज कलरच्या डंगरी घातलेला वीर खूपच क्यूट दिसत होता। त्याला आता त्यावर बरं बरं म्हणत सुधाने होकारार्थी मान हलवली आणि आता वीरला आतल्या खोलीत त्या निवांत बेडवर झोपवलं। बाकी सगळ्यांच्या गप्पा हॉलमध्ये बसून निवांत चालल्या होत्या, तर रश्मीच्या कॉलेज आणि तिचं रुटीन याबद्दल मामा चौकशी करत होते। आनंदरावांचा मुलगा शैलेश जो बँगलोरला शिकायला होता, रुद्रने त्याच्याबद्दलही चौकशी केली, तर पुढच्या वर्षी येईल तेव्हा भेट होईल असं आनंदरावांनी रुद्रला सांगितलं। तर शैलेश रश्मीच्या वयाचा होता, तो IT मध्ये आपलं करिअर करण्यासाठी बँगलोरला गेला होता। सुधा किचनमध्ये निघून गेली होती। त्यांच्या पाठोपाठ मीरासुद्धा उठून सुधाच्या मागे किचनमध्ये तिला मदत करायला आता निघून गेली। काही मदत करू का असं तिनं सुधाला आता लागलीच विचारलं होतं, तेव्हा सुधाने हसून, नाही ग, झालं आहे सगळं, पानच वाढायला घेते आता, पण म्हटलं आधी सरबत करूया म्हणून सरबत करते। सुधाने लागली सगळ्यांसाठी सरबत केलं आणि मीराला घेऊन बाहेर गेली। तर सगळ्यांना सरबत दिलं। पुन्हा सगळ्यांच्या गप्पा आता सुरू झाल्या। तर आता थोड्या वेळाने आनंदरावांनी वीर उठायच्या आत जेवून घेऊया असं म्हणत सुधाला पानं वाढायला सांगितले। तर सुधाने लागलीच होकार कळवून होकारार्थी मान हलवत बरं म्हणत सगळ्यांना जेवण वाढवायला सुरुवात केली। मीरा लागली सुधाच्या मदतीला गेली, तर रश्मी मात्र निवांत फिरत मामाचं घर पाहत होती। पळत जाऊन टेरेसवर तिने पाहून आली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं मीराचं घर तिच्या घराच्या टेरेसवरूनही दिसतंय। हे पाहून ती मनातच हसली। मामीने चांगलंच कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्साचा बेत केला होता। आनंदरावांनी रुद्रला अगदी हट्टाने जेवण करायला सांगितलं। ते त्याला आग्रह करतच होते। त्यांचा आग्रह पाहून मीरा रुद्रकडे पाहून गालात हसली। त्यांचं जेवण किती आहे हे तिला माहिती होतं आणि मामा वाढतच जात होते। रुद्रने कटाक्ष मीराकडे टाकला, हे पाहून तिला आता त्याला चिडवायला आणखीनच मजा येऊ लागली। ती डोळ्यांनीच त्याला खा असं म्हणून चिडवू लागली। तर रुद्रने मनातच कपाळावर हात मारून घेतला, तर मीरा मात्र जितकं जमेल
तितकं खात होती आणि वीरमुळे तिला जास्त कोणी आग्रह केला नाही. रश्मी ही मनापासून आता तांबड्या पांढऱ्याचा रस्त्याचा आनंद घेत होती. रुद्र जरा जास्त जेवला आहे. त्याने आनंदरावांकडे नाईलाजाने आता पाहिलं होतं. तर आणि मामा असं तो मनातच म्हणू लागला. जाऊन वीरला पाहिलं तर छान झोप झाल्यामुळे तो एकटाच उठून चांगला आता हात पाय हलवत खेळत पडला होता. नवीन घर नवीन आजूबाजूला दिसत होतं आणि हातपाय चांगलेच आता तो हलवून हुकार भरत त्याचं खेळणं चालू होतं. अरे लबाडा कधी उठलास असं म्हणत मीराने त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि त्याला उचलून बाहेर आणलं. तो लागलीच तिच्याकडे पाहून हसत करू लागला. मीराने त्याला बाहेर आणलं तसं आजूबाजूच्या अनोळखी व्यक्ती पाहून वीरच्या कपाळावर किंचित आटी पडली. तेव्हा सुधाने मीराकडून आता लागलीच वीरला आपल्याकडे घेतलं आणि त्याला आपली ओळख सांगू लागली. मी तुझ्या बाबाची मामी म्हणजेच तुझी आजी असं म्हणत असून त्याचे गाल आता गोड गोड पापे घेऊ लागली आणि तिचं असं लाड करणं त्यालाही आवडू लागलं. तो कधी गोंधळून तर कधी हसऱ्या चेहऱ्याने तिची भरणं आता बघणं त्याचं चालूच होतं. काय रे काय बडबडतोयस असं मामाने वीरला त्याच्या बोबड्या भाषेत विचारलं. तसं वीरने कपाळावर हात मारून घेत हसून त्यांना दाखवलं. त्याचे नखरे पाहून सगळेच आता हसायला लागले होते. अरे बापरे एवढा मोठा प्रश्न विचारला का आम्ही तुला विचार करायला. आनंदराव हसूनच म्हणाले. यावर वीर खळखळून पुन्हा कुदूकुदू हसला. तितक्यात सुधाने वीरला मीराच्या कुशीत दिलं आणि तेलाची वाटी गरम करून आणली. थोडं तेल वीरच्या टाळूवर घातलं आणि थोडं तेल मीराच्या किसाला लावलं. हे सगळं रश्मी गोंधळून विचार करत पाहत होती. तर सुधाचं वागणं तिला काही केल्या कळत नव्हतं. रुद्र मीरा आणि वीरसोबत असं बाहेर कोणाच्या घरी गेली की नव्हती. त्यामुळे या कसल्या परंपरा तिला माहिती नव्हत्या. तिचा गोंधळ पाहून सुद्धा चालागलीच तिला म्हणाली. अगं लहान मुलं जेव्हा घरी येऊन येतात तेव्हा डोक्यावर तेल घालायची पद्धत असते. त्याला आणि त्याच्या आईला डोक्यात तेल लावतात ही परंपरा आहे असं म्हणून तिने रश्मीचा गोंधळ दूर केला. रश्मीने आपल्याला समजल्यासारखं करून होकारार्थी मान हलवत बरं बरं असं म्हटलं. तर रुद्राला लगेच तिच्या वागण्याचा अंदाज आला होता. तिच्या डोक्यात काही शिरलं नाही हे त्याला कळून चुकलं होतं. तो नकारार्थी मान हलवत गालात हसू लागला. सगळे वीरबरोबर खेळण्यात आणि बोलण्यात तसेच आजूबाजूच्या गप्पा सुरू झाल्या होत्या. तोही गालात हसत बाहेर आता आला होता आणि आजूबाजूच्या गप्पा मारण्यात पुन्हा बिझी झाले. रश्मी बोर झाली होती. मोठ्यांच्या गप्पा ऐकून तिचं लक्ष हातातील घड्याळाकडे गेलं. यवनाक्ष यायला हवा होता असं ती मनात म्हणाली आणि पुन्हा पुन्हा घड्याळाकडे पाहू लागली. रुद्रला तिची चलबिचल लक्षात आली. तिला इथं कंटाळा आला हे लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही. तितक्यात अक्षय आणि नंदिनी वाईट करून आनंदरावांच्या घरी पोहोचले. त्यांना दारात पाहून रश्मीचा चेहरा खुलला. तर रुद्रला सुद्धा तिला बाहेर जायचं आहे फिरायला हे समजलं. आनंद आणि सुधाने अक्षय आणि नंदिनीला हसून घरात या असं म्हटलं. दोघेही घरात आले. सुधा चांगलीच दोघांच्यासाठी चहा ठेवायला आत गेली. तर अक्षयने नको म्हणून सुधाला थांबवलं. रंकाळ्यावर जाणार आहे उशीर होईल पुन्हा यायला असं कारण त्याने पुढं केलं. तेव्हा आनंदराव गोंधळ रुद्रकडे पाहू लागले. रुद्राने त्याच्या चेहऱ्यावरचा प्रश्न पाहून पुढे बोलायला सुरुवात केली. वीर आणि मीराचं खूप फिरणं झालं. रात्री सहसा वीर झोपत नाही, खूप त्रास देतो, त्यामुळे आज आरामच करावा म्हटलं. पण रश्मीला रंकाळा पाहायचा होता. मग नंदिनीसोबत तिला जा असं म्हटलं. अशी अधिक माहिती रुद्राने मामांना सांगितली. यावर मामा हसून बरं बरं निघा, आता संध्याकाळ झाली की मग खूप गर्दी होते रंकाळ्यावर असं म्हणून त्यांना निघायला सांगितलं. रश्मी याच संधीच्या शोधात होती. कधी एकदा उठून जाऊ इथून असं तिला झालं होतं. तर रुद्राने कारच्या चाव्या अक्षयला दिल्या आणि व्यवस्थित जा असं म्हटलं. तोही जिजू असं म्हणत कारकडे वळला. रश्मी आणि नंदिनी मागे बसल्या. तर अक्षयने कार स्टार्ट केली आणि येतो म्हणत ते सगळेच आता निघून गेले. तर तुम्हाला हा छोटासा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा.